मित्रांनो, घर म्हटलं की भांड्याला भांड हे लागतच आणि त्यात काही वेगळं नाही. लग्न झाल्यानंतर नवरा बायकोंमध्ये वाद होणे यात काही वेगळं नाही आणि थोडासा वाद झाला की डायरेक्ट आपल्या नवऱ्याचं घर सोडणे आणि आपल्या आई वडिलांच्या घरात येऊन राहणे हे असले आजकाल कल्चर रुजू होताना दिसत आहेत. त्याचबरोबर एक महिला आपल्या नवऱ्याचे घर सोडून आली आहे म्हटल्यावर डोमकावळे तिच्यावरती नजर ठेवूनच असतात आणि ते तिला आपल्या जाळ्यात ओढून तिचा चांगलाच उपभोग घेतात. असल्या फालतू गोष्टींना सामोरं जाण्यापेक्षा थोडासा सामंजस्यपणा दाखवून दोन्हीकडच्या पाट्यांनी कुठे कोणाचं चुकतं हे दाखवून दिलं तर हे नातं आयुष्यभर टिकलं जातं. पण हल्ली छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोर्टाची पायरी चढली जाते. कोर्टात केस रंगवून त्याचा निकाल आपल्या बाजूने कसा लागेल यासाठी आजकाल महिला व पुरुष कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यानंतर या दोघांमध्ये कोणाला तरी अनपेक्षित निकाल मान्य करावा लागतो. कोणी हा अनपेक्षित निकाल मान्य करतं तर कोणी त्या निकालाचा बदला घेतो आणि त्यातून घडते एक हत्याकांड. चला तर पाहूया घटना विस्ताराने. मित्रांनो, घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या पोंदवाडी या गावामधली. पोंदवाडी या गावात दरोडा पडला होता. त्यामध्ये एका तरुणीचा खून झाल्याची माहिती करमाळा पोलीस ठाण्यात कळाली. त्यावेळी घटनेचे गांभीर्य बघून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आषाढी एकादशी तोंडावरच असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात धामधूम सुरू होती आणि त्यातच या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता कोमलच्या अंगावरती वार करण्यात आले होते आणि तिचा मृत्यू झाला होता असे घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी वाघ कुटुंबियांकडे घटनेबाबत चौकशी केली असता मयत कोमलची आई अलकाबाई वाघ यांनी सांगितले की रात्री 8:30 वाजले होते. घरामध्ये सर्वजण एकत्र जेवण करून झोपी गेले होते. मी आणि माझी मुलगी कोमल एका खोलीत तर दुसऱ्या खोलीत माझा मुलगा तानाजी व माझी सून शोभा हे दोघे झोपले होते. तेव्हा रात्री 8:30च्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 इसम आले. त्यांनी दरवाजा ठोठवल्यामुळे कोण आले आहेत हे पाहण्यासाठी मी दरवाजा उघडला. तेव्हा ते 3 जण घरात घुसले. माझा मुलगा तानाजी याच्या हातातील मोबाईल त्यांनी काढून घेतला. त्याला कडी लावून एका खोलीत बंद केले. हे पाहून मी माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. तेव्हा ते बाहेरून दरवाजास जोरजोराने धक्के मारू लागले आणि त्यांनी धक्के मारून दरवाजा उघडला. त्यांनी कोमल हिच्यावरती हत्याराने सपासप वार केले. ती जागेवर कोसळून मरण पावली. त्यानंतर त्या दरोडेखोरांनी घरातील सोने, चांदी आणि पैसा यांना अजिबात हात लावला नाही. फक्त त्यांनी कोमलवरती हल्ला केला आणि ते तिथून निघून गेले. दरोडा पडला असता तर त्या दरोडेखोरांनी मालमत्ता नेली असती. मात्र यात असा प्रकार घडलेला दिसून आला नसल्यामुळे हा वेगळा प्रकार असल्याचे पोलिसांना कळून आले. पोलिसांनी अलकाबाई यांच्याकडून फिर्याद दाखल करून घेतली. अलकाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये घरात 3 अनोळखी व्यक्ती घुसले व त्यांनी त्यांची मुलगी कोमल हिला ठार मारले असे सांगितले. यावरती पोलिसांनी त्यांच्याकडे तुमचा कोणावरती संशय आहे का असे विचारले. त्यानंतर कोमलची आई यांनी थोडा विचार केला आणि काही जणांची नावे सांगितली. तेव्हा त्यांनी या प्रकरणाशी निगडीत 3 संशयित आरोपींची नावे सांगितली. त्यामध्ये कोमलचे पती बिभीषण विलास म्हात्रे, कोमलचा प्रियकर सलीम सय्यद आणि कोमलचा दीर देवीदास म्हात्रे यांच्या नावाचा समावेश होता. अलकाबाई यांनी संशयित म्हणून 3 नावे दिली असल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्या 3 शोध घेण्यासाठी श्वान पथक आणले. श्वान पथकाने बिभीषण म्हात्रे यांच्या घरापर्यंतचा मार्ग दाखवल्यामुळे पोलिसांचा बिभीषण विषयी संशय बळावला. त्याचबरोबर पोलिसांना खबरांकडून माहिती मिळाली की कोमल ही बिभीषण पासून गेल्या 3 वर्षापासून वेगळी झाली होती. ती आपल्या आईकडेच राहत होती. तसेच दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत होते आणि त्यातून त्यांचे भांडण होत होते असे समजून आल्यामुळे पोलिसांनी बिभीषण याला आपल्या ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही तर या उलट त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्याचा पोलिसांसमोर जास्त टिकाव लागू शकला नाही आणि त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की माझी अर्धी जमीन कोमलकडे जाणार होती. ती वाचावी म्हणून मी 8 लाखाची सुपारी देऊन तिचा खून घडवून आणला. या कटात कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिसांना लावायचा होता. पोलिसांनी बिभीषण विलास म्हात्रे वय वर्ष 26 राहणार पोंदवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर याला न्यायालयात उभा केले. तेव्हा त्याला न्यायाधीशांनी 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीत आरोपी बिभीषण याची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की साहेब, आमच्या गावातच पोंदवाडी येथे राहणारे सौदागर वाघ यांची मुलगी कोमल हिच्याबरोबर माझा विवाह झाला होता. त्यानंतर आम्ही दोघांनी आनंदाने संसार सुरू केला आणि लग्न होऊन 1 वर्षानंतर आम्हाला एक अपत्य जन्माला आले. मुलगा जन्माला आल्यामुळे आमचे घरचे खूप खुश होते. पण त्यानंतर मुलगा जन्माला आल्यामुळे कोमल माझ्याकडे दुर्लक्ष करू लागली. त्याचबरोबर ती मला शरीर सुख देत नव्हती. त्यामुळे घरात किरकोळ कारणावरून भांडण होऊ लागले. त्याचबरोबर तिचे वागणे पूर्ण बदलले होते. यामुळे घरातील शांती हरवून गेली होती. आमच्या दोघांमध्ये सतत खटके ओढत असल्यामुळे कोमल माहेरी निघून गेली.
त्यावेळी तिला मी माझ्याकडे नांदण्यासाठी ये असे भरपूर वेळा सांगितले, पण ती मात्र माझ्याकडे येण्यास तयार नव्हती. गेल्या 3 वर्षापासून ती वेगळी राहत होती. काही महिन्यापूर्वी तिचे गावातील एका तरुणाबरोबर प्रेम संबंध सुरू आहेत याची चर्चा संपूर्ण गावभर सुरू झाली. तेव्हा मी तिच्या घरच्यांना जाऊन सासरे सौदागर वाघ यांना सांगितले. सौदागर वाघ यांना कोमल हिला माझ्याकडे नांदण्यास पाठवा किंवा तिला नीट वागायला सांगा असे सांगितले. यावेळी आमच्यात जोरदार भांडण झाले. दिनांक 24 एप्रिल रोजी आम्ही दोघांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर कोमल हिने माझ्याकडे घटस्फोट मागितला आणि त्या संबंधित न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर सुनावणी झाली तेव्हा कोमलने न्यायालयात सांगितले की माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. यापुढे त्याचे पालन पोषण आणि शिक्षणावरती भरपूर खर्च होणार आहे. मी कमवत नसल्याने खर्चासाठी उत्पन्न म्हणून मला पती बिबिशर यांच्याकडे असलेली जमीनपैकी त्यापैकी अर्धी जमीन मला देण्यात यावी अशी तिने थेट न्यायालयात मागणी केली होती. माझ्या शेत जमिनीपैकी अर्धी जमीन कोमलला जाणार आहे म्हटल्यानंतर मी अस्वस्थ झालो आणि माझ्या तळपायाची आग मस्तकी गेली. तिला कोणत्याही परिस्थितीत माझी जमीन द्यायची नाही हे मी मनोमनी विचार केला होता आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी एक योजना आखली. त्यानंतर मी दरोडा पडला आहे असे भासवून कोमलचा खून करण्याचा निर्णय घेतला. माझा मित्र रोहन मोरे याच्याबरोबर याविषयी चर्चा केली. त्यानंतर गुंड सुनील शिंदे राहणार भांबोरा तालुका कर्जत याला कोमलचा खून करण्यासाठी 8 लाखाची सुपारी दिली. त्याप्रमाणे सुनील शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आणखी 2 साथीदार घेतले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून 16 जुलै रोजी कोमलचे घर गाठले. रात्रीचे 8:30 वाजले होते. ते तिघे जण कोमलच्या घरात घुसले. त्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य त्यांनी इकडे तिकडे फेकून दिले आणि दरोडा पडला आहे असे भासवले. मग त्यांनी क्षणाचा विलंब न करता कोमलच्या अंगावरती धारदार शस्त्राने सपासप वार केले. अशा प्रकारे तिच्या राहत्या घरी खून केला. काम यशस्वी झाले होते. माझ्यावर काही आरोप येणार नव्हता. मात्र सासू अलकाबाई वाघ यांनी फिर्याद दिल्यावरती संशयित म्हणून माझे नाव घातले. त्याचबरोबर श्वान पथक सुद्धा माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचले होते आणि मी केलेले कृत्य हे उघड झाले. त्याचबरोबर कोमल खून प्रकरणात 6 आरोपींचा समावेश होता. 6 आरोपी कोण आहेत हे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केले. त्यांच्यावरती कोमल मात्रे खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अशा या अनैतिक संबंधाची चटक लागल्यामुळे 6 आयुष्य आणि एक मुलगा आईविना पोरकात झाला होता. त्याचबरोबर त्याच्या सुद्धा आयुष्याची पद्धतशीर वाट लागली होती. त्याचबरोबर बाप तुरुंगात तर आई देवाघरी गेली होती. तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले रक्तगंध